फोर. आता पहिला 5व्या बॉलवर त्यांनी चौका मारलाय रिदातनी. स्कोर आहे 5 balls 4 रन. आता बघू किती रन काढते तर. अरे यार आउट झाला असता, आता काही आउट झाला असता. वाह क्या बैटिंग है भाई की, क्या बैटिंग है. रिवर्स शॉट मारला ते 4. आता बॉल शोधायला लागेल कुठे गेला. सेकंड बॉल. असं नाही जमत, असं जमत नाही, असं थोडी जमते. डायरेक्ट फेकला त्यांनी. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता मी चाललो आहे जिमला. तयारी पूर्ण झालेली आहे. आता जाऊन येतो जिम. आणि आज सकाळी सकाळी असं झालं रिदातला उलटा यायला लागला. त्याला बिचारा आराम करून राहिला. तर चला मग मी जिम जाऊन येतो पहिले. गाईज आता जिममधून आलो. गाईज गरमी खूप होऊन राहिली आहे. चिडचिड वाटत आहे, इतकी गरमी होत आहे. माहीत नाही जून महिन्यात असं काम होत आहे. तर चला काही असो, आता आपले काम निपटवतो. गाईज आता अमृताला सोडून आलो ऑफिसमध्ये आणि आपल्या मोबाईलला गार्ड लावला गाईज फायनली. कारण की सकाळी पण मोबाईल नाही का विदाऊट गार्ड जिममध्ये पडला होता. खूप घाबरून गेलो होतो. बरं झालं सरफेस चांगलं होतं, मऊ सरफेस होतं, काही झालं नाही. विदाऊट गार्ड पडलं तर खूप भीती वाटते. गार्ड लागलेलंच पडलेलं भीती वाटते. तर काल पडला होता, पुरा क्रॅक झाला होता गार्ड. आता लावून टाकला गार्ड आणखी गाईज. म्हणजे थोडं सेफ आहे. बाकी आणखी मोबाईल खूप याचा बॅक कव्हर चेंज करायला लागेल, कारण की खूप स्लिपरी आहे माझा बॅक कव्हर. थोडंसं पकडवाला एकदम चांगला जो रबरवाला आहे ना तो घ्यायला लागेल. मग गाईज नाही का आत्ता मस्त पाऊस येऊन गेला ना. आता बघा ऊन आली, ऊन पण आहे, पाऊस येऊन गेला. आणि आत्ताच आम्ही रिदातला नाही का गव्हर्नमेंटमध्ये वॅक्सिन देऊन आलो. रिदात रडला नाही आहे ना. रिदात गुड बॉय आहे. रिदात 5 yearsचं वॅक्सिन झालं आहे रिदातचं. आता सर्दीमुळे काय झोप लागली गाईज. आत्ता उठलो मी आणि आता उठलो तर आईने चहा आणून दिला. तर बघा आता चहा पितो. गाईज आता रिदात करून राहिला आहे अभ्यास. आता मी आणि रिदात एक गेम खेळायला चाललो. गेम म्हणजे कोणता हे सगळ्यांना माहीत आहे. हे गेम खूप प्रसिद्ध गेम, पण तो आम्ही घरात खेळणार. मी लहान असताना उन्हाळ्यात आम्ही असंच खेळत होतो. मित्रांच्या घरी जाऊन किंवा मित्र माझ्या घरी येत होते, तो हॉलमध्ये खेळत होतो. तो गेम आहे क्रिकेट. कॉमन गेम आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण आम्ही तो कसा खेळत होतो ते आता तुम्हाला दाखवतो. मी आणि ते रिदात. आता मी रिदातला म्हटलंय मी लहानपणी खेळत होतो तसं क्रिकेट तुला खेळवतो म्हणून. चला आता रिदात तयार झालेला आहे, बॅट घेऊन आणि बॉल घेऊन. स्टंप पण तयार आहे गाईज. ते आहे आमचं स्टंप. रिदातनी बॅट पकडली आहे, छोटा बॉल पण आहे. हा बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, सोफ्यावर लागला डायरेक्ट वरतून गेला तर 6, सोफ्याच्या खालून गेला तर 4, ह्या झुल्याच्या वरती लागला तर 6, खालून गेला तर 4. आणि तसंच मी ज्या सोफ्यावर बसून आणि त्याच्या बाजूला जो एक सोफा आहे त्याच्यावर तर लागला तर 6 आणि खालून गेला तर चौका. असा आमचा हा गेम आहे. आणि ह्या गेम मध्ये आता असे तुम्हाला रूल सांगितले आहे. एक मिनिट बेटा, मी यांना सांगू दे, मला आपल्या पूर्ण व्ह्युअर्सला, मग मी तुला सांगतो. तर असं हे नियम आहे याचे. आणि स्टंपला डायरेक्ट लागला तर आउट, कॅच पकडला तर आउट. असं हे एक म्हणजे घरातलं क्रिकेट आहे, हाऊस क्रिकेट, हॉलमधला क्रिकेट. तर चला खेळूया, तुम्हाला दाखवतो. मजा येते घरातल्या घरात खेळायला. गाईज आता आम्ही सुरू करतो आमचं क्रिकेट. आणि क्रिकेट होऊन राहिला आहे पप्पा वर्सेस रिदात. आणि हा आमचा बॉल आहे छोटा, बॅट पकडून आहे रिदात. पहिली बॅटिंग रिदातची. एम्पायर बसून आहे इकडे, तो एम्पायर दिसत नाही, आउट आहे काय तर तो एम्पायर सांगत बसून. आता एकदम झोपेत आहे एम्पायर. चला स्टार्ट करूया होम क्रिकेट. बॉल बघू काय होतं तर. नो रन, नो रन. नाही आउट आहे, नो रन. एकच वेळा बॅट मारायची, 2 वेळा नाही. थोडं स्टॉप तर दिसू दे इकडे होतं. अरे दिसतच नाही स्टॉप, आणखी बात. हा नो रन. आत्ताही सध्या इकडे रन नाही झाले आहे रिदातचे. पुन्हा तिसरा बॉल. अरे नो रन. पुन्हा चौथ्या बॉलावर पण रन नाही काढले रिदातचे. 4. आता पहिला 5व्या बॉलवर त्यांनी चौका मारलाय रिदातनी. स्कोर आहे 5 balls 4 रन. आता बघू किती रन काढते तर.
अरे यार थोडा तिकडे हो, नाही तर आतापर्यंत आऊट झाला असता तू. एक ओव्हर झालाय, एक ओव्हर मध्ये विराटने 4 रन बनवले आहे. आता सेकंड ओव्हर, 3 ओव्हरची मॅच आहे. मी आम्हाला सांगणं विसरलो होतो, 3च ओव्हर असते. आता सेकंड ओव्हर. अरे यार आऊट झाला असता, आता काही आऊट झाला असता. सेकंड ओव्हरचा एक बॉल झालेला आहे. पुन्हा 4 मारला. टोटल रन्स झाले 8. ओव्हर झाला सेकंड ओव्हरचे 2 बॉल. तर काही आता रिदाचे 8 रन्स झालेले आहे 2.2 ओव्हर्स मध्ये. नेक्स्ट थर्ड बॉल. वाह क्या बैटिंग है भाई की, क्या बैटिंग है. रिवर्स शॉट मारला ते 4. बॉल शोधायला लागेल कुठे गेला. टोटल रन्स झाले आहे 12 रिदाचे आणि ओव्हर झालेले आहे 2 ओव्हर 3 बॉल. आता चौथा बॉल. अरे यार आउट होता. डबल नाही चलेगा, डबल नाही. रिदाने डबल बॅट मारली तसं जमणार नाही. 4 बॉल झालेले आहे, 12 रन आहे. खूप मोठा स्कोर बनवून राहिला आहे रिदात, खूप मोठा स्कोर राहिला गाईज. बॉल झाले. आता हा 5वा बॉल. अरे नाही डबल बॅट नाही, फिर से डबल बॅट असं नाही जमणार. 4. पुन्हा चौका मारलाय रिदातनी, म्हणजे आता रन झाले रिदातचे टोटल 16. गाईज 2 ओव्हर झाले, 2 ओव्हर स्कोर झालाय 16 रिदातचा. आता लास्ट ओव्हर आहे, लास्ट ओव्हर मध्ये बघू रिदात किती रन काढते. पुन्हा 4 म्हणजे किती झाले आता गाईज 20 रन. 3.1 ओव्हर मध्ये 20 रन रिदातचे. मस्त खेळून राहिला रिदात. मजा येते ना गाईज तुम्हाला. तुम्ही खेळून बघाल ना तर मजा येते, अशी नाही तर मजा येणार नाही. आणखी प्लेअर असते तर खूप मजा आली असती. आता हा आहे सेकंड बॉल. अरे यार आउट रे, थोड्या वाचला गाईज थोड्यानं. आता आहे थर्ड बॉल, लास्ट ओव्हरचा थर्ड बॉल. अरे यार आउट होता यार. हा याच्या बॅटले लागली, डबल मारला तर. असं खेळत आहे, असं नको खेळू यार रिदात. नाही 4 नाही, डबल बॅटचा आम्ही रन आहे पहिलेच सांगितलंय सगळ्यांना. लास्ट ओव्हरचा 4th बॉल. आता विकेट गेली पाहिजे. आता आउट करतो तुझा. अरे नाही यार, हा डबल खेळत आहे ना म्हणून आउट नाही होत आहे, नाही तर आउट झाला असता. डबल बॅट नाही, एक वेळा बॅट मारल्यानंतर पुन्हा बॅट नाही मारायची. 5th बॉल आहे, आता आउट असतो. येस आउट झाला रिदात. आउट. रिदातने काढले 20 रन. ओव्हर झाले होते 5.5, म्हणजे एक लास्ट बॉल बाकी होता, पण 5व्या बॉलातच रिदात आउट झाला. आता बॅटिंग कोणाची? रिदातच्या पप्पाची. तर मग गाईज आता बॅटिंग करत आहो मी आणि बॉलिंग करत आहे रिदात. मला 21 रन्स काढायचे आहेत 3 ओव्हर्स मध्ये, म्हणजे टोटल बॉल झाले 6 3 18. 18 बॉल मध्ये मला 21 रन्स काढायचे आहे. तर बघूया मी रन काढू शकतो की नाही. चला आपण स्टार्ट करू. पहिला बॉल 4 रन. सेकंड बॉल. असं नाही जमत, असं जमत नाही, असं थोडी जमते. डायरेक्ट फेकला त्यांनी. अरे यार गाईज असं जमते का, तुम्ही सांगाल कमेंट करून. मी मस्त याला हळूहळू बॉल टाकत होतो, याने डायरेक्ट वरतून बॉल टाकला. झालो आउट. मी आउट झालो. मी हारलो. रिदात जिंकला. मी फक्त थोडंच रन काढले. पहिल्याच ओव्हरच्या सेकंड बॉल मध्ये आउट झालो. अशा तऱ्हेने आम्ही क्रिकेट खेळलो, मजा आली खूप. पण मला तर काहीच खेळायला नाही भेटलं. फक्त बॉलिंग टाकली, बॅटिंग करायला आलो. पहिल्या बॉलात चौका मारला, दुसऱ्या बॉलात आउट करून टाकले. डायरेक्ट वरतून बॉल टाकला. मी अनएक्सपेक्टेड बॉल होता माझ्यासाठी काहीच तो. आणि हे दोघही जण चिडून राहिले आता, मम्मी आणि त्याची रिदार्थ आणि मम्मी. पण नाही तसं आउट होते. मग आता काय करणार आहे. मेजॉरिटी विन्स. हारलो मी. आणि गाईस 5.5 नव्हते 3.5, म्हणजे थर्ड ओव्हर होता. मी म्हटलं मधात बघा, तुम्ही आता बघितलं असेल मागे 5.5 नव्हतं 3.5 होतं. 3च ओव्हरची मॅच होती. ते माझ्या तोंडातून 5.5 निघालं. तर लेट मी करेक्ट दॅट, इट वॉज 3.5. तर ते तुम्ही समजून घ्या आता. तर अशा तऱ्हेने आम्ही क्रिकेट खेळलो गाईज. हे घरचं क्रिकेट कसं वाटलं? टाइमपास आहे गाईज. आणि उन्हाळ्यात आम्ही हेच खेळत होतो लहानपणी. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला असं क्रिकेट खेळायला मजा येईल का घरी. आम्ही तर आमच्या टाइमवर खूप खेळत होतो. आता ते मोबाईल टीव्ही वगैरे आले, तर या टाइमला सगळेजण घरी बसणं म्हणजे मोबाईल आणि टीव्ही बघणं आहे. आमच्या टाइमवर आम्ही असं क्रिकेट खेळत होतो. तर
काहीच आता विनर बॉय मस्त आंबा खाऊन राहिलेला आहे. कसा आहे रे आंबा? हा कसा आहे? छान आहे ना. त्याला बघा रिदातचा आता डोळा पण कमी झाला गाईस, थोडा थोडा कमी होत गेला आता, नाही तर खूप जास्त झाला होता मोठा. आता करतोय डिनर आणि बनलेला आहे डाळ भाजी सोबत लोणचं घेतलंय. हे आहे म्हणून जेवण खूप छान होते गाईस. आणि पोळी. आता आम्ही आलो आहे आमच्या स्टुडिओमध्ये, म्हणजेच आमच्या रूम मध्ये एडिटिंग करायला. चला तर मग गाईज आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.